पाथर्डी तालुक्यातील नाथनगर प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी रामनाथ कराड हे होते, तर विस्तार अधिकारी शिवाजी कराड, निर्मला गर्जे, नारायण वाघ, नगरसेविका मंगल कोकाटे, प्रियंका कोळसे, पंचायत समिती सदस्य देवीदास खेडकर, आदर्श शिक्षिका गीता खेडकर आदी उपस्थित होते। चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। विद्यार्थी गुणवंत होत आहेत, मीडियाकडे जाण्याची गरज नाही। या ठिकाणी कीर्तने मॅडम, खेडकर साहेब, मला या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की कुठल्याही शिक्षकाला आपल्या शाळेमध्ये अधिकारी कधीच येऊ नये असं वाटतं। माझा अनुभव आहे, ठाम अनुभव आहे। मात्र या ठिकाणी काम करणारे अश्विनी घुले सर असतील, टेमकर मॅडम असतील, कीर्तने मॅडम असतील, यांनी आवर्जून मला या ठिकाणी बोलवलं। या ठिकाणी नुसतं बोलवलं नाही, वार्षिक तपासणी करत असताना मी जेव्हा मोठे वर्ग बघितले तेव्हा त्यांना ते समाधान झालं नाही। ते तिघेही माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, साहेब माझ्या वर्गामध्ये येऊन आमच्या विद्यार्थ्यांचं थोडं काय ना कौतुक केलं पाहिजे। मी त्या ठिकाणी गेलो, त्यांचा अत्यंत स्तर बघितला। या पालकाला सांगायला मला अभिमान वाटतो, जेव्हा त्या पालकांच्या विद्यार्थी जो होता ते अत्यंत अज्ञान स्थितीतला जो विद्यार्थी होता, आता दुसऱ्यासारख्या विद्यार्थी 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, इंग्रजीमध्ये टेमकर मॅडमचा वर्ग, सेमी इंग्लिशचा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी चालू होता। अत्यंत चांगल्या पद्धतीने काम चाललंय। अतिशय चांगले भूतपूर्व या ठिकाणी शिक्षक आहेत। या शाळेचा भविष्यकालीन वाटचाल निश्चित उज्ज्वल आहे। आणखी उज्ज्वल होण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे। शाळेमध्ये आपण त्यावेळेस लहान मुलं घालतो पहिलीपासून तर स्वतः पाण्यात घालून त्यांचं आवरून देत असतात, पण हे शिक्षक असताना गरजेचं असतात ना। कारण आपण जर म्हणलं काही जर केलं नाही तर मी मॅडमला सांगते तर ती मुलगी लगेच शिकवल्यावर नको अशी म्हणते। म्हणजे पालक शिकवल्याशिवाय, गुरुजींनी शिकवल्याशिवाय ते विद्यार्थी घाबरतात का? खूप हे शाळेचं म्हणजे कौतुक करण्यासारखं, कारण गीताताईंनी बऱ्याच मुलांना म्हणजे इथून आपल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पहिले आणलेले, परत टेमकर मॅडम असतील, आज कीर्तन मॅडम असतील, आणि या शाळेची खूप चांगली प्रगती। मला तर असं वाटत नाहीये का शाळा कोण, कारण इथं नेहमीच यावं लागतं, मतदान इथंच असतं। परत कार्यक्रमाला पण मी बऱ्याच वेळेस इथं आलेली, तर मला असं वाटतं या पाथर्डी तालुक्याच्या सगळ्या शाळेमध्ये, कारण मला मुलिका वहिनीमुळे खूप अनुभव आला, प्रत्येक शाळेमध्ये जावं लागायचं। मला जर कधी अशी सांगण्याची वेळ आली की मी कधीही वेळ देत नव्हतो, तरी सुद्धा माझा मुलगा चांगला घडला, त्याचं कारण नाथनगर शाळा आहे। याच्यापेक्षा तुमच्या आयुष्यात चांगला दिवस असतो। या दिशेने आपण सगळ्या शिक्षकांनी जर पाऊल टाकलं, वेळ तेवढाच असतो, शाळेत यायचंच असतं, शिकवायचंच असतं। परंतु तेच इतकं तन धनानं, इतकं अंतर्मुख मनानं जर आपण सगळं जर केलं तर मला वाटतं काही अडचण येणार नाही। आपण जून महिन्यामध्ये अशा एका प्रभात फेऱ्या काढा। मी कराड साहेबांना सभागृहात बी सांगत की शिक्षक, मुख्याध्यापक, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ज्याच्या घरातलं इंग्रजीचं भरणं आहे तिथं हे सगळे जाऊ द्या आणि त्याला तुलना करून द्या, त्याला दाखवा आम्ही आणि ते काय कमी, तर शाळेची संख्या वाढेल, पटसंख्या वाढेल, दर्जा वाढेल आणि हे सगळं गुणात्मक रचना आपल्या भागात होईल, आपल्या तालुक्यात होईल। गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक घुले यांनी केलं, तर सूत्रसंचालन सीमंतिनी टेमकर यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार मंगला आव्हाड यांनी मानले। आलेल्या सर्व पाहुण्यांचं जयश्री कीर्तने यांनी स्वागत केलं। या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, पाथर्डी।